रायडिंगमध्ये जे सुख आहे ना ते खरंच कुठेच शोधून सापडणार नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. केवढा मोठा झिंगा आहे बघा. कोलंबी बोलतो ना आपण, प्रॉन्स, ते इकडून सोलली की मधून मस्त व्हाईट कलरचा. हे सुद्धा मंदिर नक्की ट्राय करा. हे आहे सोमजाई देवी मंदिर. चला मित्रांनो, इथून आपल्या नव्या जर्नीची चालू करूया. तिसरा एपिसोड जो की आहे आपला श्रीवर्धन बीच जवळ जाणार आहे आणि श्रीवर्धनच्या आजूबाजूच्या कुठल्या कुठल्या प्लेसेस आपल्याला बघायला भेटतील ते बघूयात. मंदिराचं पण हरिहरेश्वरचं मस्त दर्शन झाले, आजूबाजूच्या प्लेसेस पण सगळ्या फिरून झालेत. ते जर तुम्ही व्लॉग बघितले नसतील तर ह्याच एपिसोडच्या शेवटच्या स्क्रीनवर दोन्ही एपिसोड टाकून देईल, जाऊन नक्की चेक करा. तर इथून आपला चालू होतो आहे तिसरा एपिसोड आपल्या या संपूर्ण हरिहरेश्वर सिरीजचा. आणि या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण श्रीवर्धन आणि आजूबाजूच्या प्लेसेस थोड्याशा व्हिजिट करूयात. तर चला, हा होता हरिहरेश्वरचा प्रवेशद्वार. आणि इकडून पुढे गेलं तर आपण अजून पुढे जाऊ रत्नागिरी साईड. टाईम बघा झालेला आहे 12:16. जस्ट आता दुपार झाली आहे आणि ऊन पण जाणवायला सुरुवात झाली आहे. सकाळी पाऊस चांगला होता, बट दुपारनंतर थोडंसं ऊन जास्त वाढलं आहे, त्यामुळे पाऊस कुठेच दिसत नाही आहे. ऊन आणि ऊनच दिसते दुपारच्या वेळेस. आणि आपल्याला चांगली जेवणाची व्यवस्था पण आपल्या करायची आहे. यावेळेस मी असा घरून प्लॅन करून आलो आहे की मस्त एक फिश थाळी घ्यायची आहे, ती पण प्रॉन्सवाली. तर बघूयात आपल्याला कुठे चांगली प्रॉन्स थाळी भेटते. जर मला तिकडची टेस्ट आवडली तर तुम्हाला नक्की मी रेकमेंड करेल. इकडचे जे रस्ते आहेत ना ते खरंच खूप क्लासिक आहेत. माणगावनंतर एकदा तुम्ही लेफ्ट टर्न टाकला ना, त्यानंतर रस्ते म्हणजे असे आहेत की तुम्हाला काहीच विचारच करायची गरज नाही की रस्ते कसे असतील किंवा आपल्याला स्पीड कमी करावं लागेल. अजिबात नाही. तुम्ही जो आहे तो स्पीड मेंटेन करून चालवू शकता. घाटाघाटाचा वळणावळणाचा रस्ता आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. हरिहरेश्वराचं दर्शन, त्यानंतर काळभैरवाचं दर्शन एकदम मस्त झालं आणि खूप मजा आली. आणि मेन म्हणजे माझ्या मनामध्ये एक गोष्ट होती, ती म्हणजे गणेश गल्ली पूर्ण चांगली व्हिजिट करायची. तिकडे जाऊन मस्त फोटोशूट वगैरे थोडासा करायचा. आणि ती इच्छा माझी खरंच पूर्ण झाली. कारण ती इच्छा पूर्ण होणार पण नव्हती, कारण पावसामुळे पूर्ण समुद्राच्या लाटांना भरतीचा वेग आला आहे आणि त्यामुळे तिकडचे जो प्रदक्षिणा मार्ग आहे ना हरिहरेश्वरचा, तो पूर्ण बंद करण्यात आला आहे. आणि हा पूर्ण 4 महिने पावसाळा तो बंदच करण्यात येणार. त्यामुळे मी घरीच जाणार होतो, पण त्या एका काकांना विचारलं, मला जायचं आहे तिथे पण बंद असल्यामुळे तर जाता येणार नाही, त्यामुळे मला फक्त मार्ग सांगा की कुठनं तो आहे रस्ता. तर काका मला बोलले, तुला जायचं आहे का, कोण कोण आहे तुझ्यासोबत? बोललो मी एकटाच आहे, फक्त मला जाऊन 2-3 फोटो क्लिक करून वापस येणार, मी खाली पण नाही जाणार पाण्यामध्ये. तर तेव्हा त्याने ॲक्सेप्ट केला आणि बोलले ठीक आहे, तू इकडून वर जा. आणि मला त्या डोंगराच्या रस्त्याने त्याने पाठवलं. मस्त शॉर्टकट होता आणि शॉर्टकटच्या रस्त्याने, जो शॉर्टकट ते गावकरी वापरतात त्या शॉर्टकटने त्यांनी मला पाठवलं. रायडिंगमध्ये जे सुख आहे ना ते खरंच कुठेच शोधून सापडणार नाही. असा शांत घाट रस्ता पाहिजे, अशी आजूबाजूने हिरवळ झाडी पाहिजे, सावली पाहिजे, मध्ये कंटिन्युअस ऊन नको, मध्ये सावली पाहिजे आणि अशी थंडगार हवा गाडीच्या स्पीडमुळे. बस जो असा मनाला सुकून भेटतो ना, खरंच मन असं थकलेलं नसतं पण शरीर खूप थकलेलं असतं आणि मनाला असं प्रसन्न वाटून जातं एकदा राईड चालू केली की. हे बघा काय जबरदस्त टर्न्स आहेत घाटातले हे रस्ते पूर्ण. हा टर्न बघा, फुल युटर्न आहे, फुल युटर्न. आणि लगेच इकडनं श्रीवर्धन इकडून डिस्टन्स आहे टोटल 20 किलोमीटर. आणि काय जास्त वेळ नाही लागणार आपल्याला, अर्ध्या तासामध्ये आपण पोचून जाऊ श्रीवर्धनला. आणि हा बघा बाजूला समुद्र किनारा सुंदर. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. अरे भाई, त्या गाडीचा टायरच निघाला आहे तिकडचा आणि अशीच टेकूवरती उभी करून ठेवली आहे. टायर वगैरे चेंज करून मग काढतील तिला. हे आपण मित्रांनो टर्न जवळ आलो आहे. श्रीवर्धन आणि म्हसळाचा हा टर्न आहे. हा इकडून जातो म्हसळाचा रस्ता, जिथून आपण मुंबई साईडला जाऊ शकतो.
आणि हा आहे सरळ श्रीवर्धनचा रस्ता. आणि इकडे आहे नयाराचा नवीनच पेट्रोल पंप, त्यामुळे पेट्रोलची चिंता अजिबात नाही आहे या पूर्ण रस्त्याला. मध्ये आपल्याला 3 ते 4 पेट्रोल पंप भेटतात पूर्ण माणगावपासून ते श्रीवर्धनला येईपर्यंत, त्यामुळे पेट्रोलची चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे. म्हशींचा हमला झालेला मध्ये मध्येच घुसतात रस्त्याच्या मधोमध यायला, त्यांना खरंच मजा येते. गाई म्हशी एकदम डेंजर प्राणी. हा बघा, हा जो वरचा रस्ता जातो ना मित्रांनो, तो दिवे आगारला आणि सरळ आपण जायचं आहे ते श्रीवर्धनला. त्यामुळे आपल्याला पुढचा जो एपिसोड बनवायचा आहे ना, तो ह्या रस्त्याने बनवायचा आहे. आणि हा पण एक नवीन रूट असणार आहे पूर्ण आपल्यासाठी. इथून श्रीवर्धन फक्त 1 किलोमीटर. श्रीवर्धन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ हे आहे श्रीवर्धनचं बस स्टँड. इकडेच सगळ्या कल्याण, श्रीवर्धन, ठाणे, त्यानंतर बोरिवली या सर्व बसेस येतात. आणि हे आहे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार. आणि इकडेच एंट्री फी वगैरे घेतली जाते श्रीवर्धनच्या पार्किंगची. तर आपण डायरेक्ट तिकडे जाऊन करूया. कारवाल्यांना इकडे थांबवून मोस्टली टुरिस्ट लोकांना इकडे एंट्री वगैरे घेतात. आणि हे मित्रांनो, आपण येऊन पोचलेलो आहे श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याजवळ. तर मित्रांनो, येऊन पोचले श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याजवळ. मागे बघू शकता, इथे आहे बीचचा रस्ता आणि पार्किंगसाठी अशी जागा नाही, पण आजूबाजूला तुम्ही गाड्या लावू शकता. रॉकीला मी त्याच साईडला पार्क केला. ही समुद्रकिनाऱ्याजवळ येताच हा बघा मोठा झिंगा भेटलाय मला. झिंगा जबरदस्त बनवलाय यार. सेल्फी पॉइंट आणि रेलिंगवर चढू नये अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल. तर हा एक असा सेल्फी पॉइंट बनवलाय. केवढा मोठा झिंगा आहे बघा. कोलंबी बोलतो ना आपण, प्रॉन्स, ते इकडून सोलली की मधून मस्त व्हाईट कलरचा प्रॉन्स बाहेर येतो. तोच हा या प्रॉन्स. खूप सुंदर स्ट्रक्चर बनवलंय. स्ट्रक्चर बघा या प्रॉन्सचं कसं खिळ्यांनी बनवलंय. पूर्ण लोखंडाचं आहे खिळे आणि असे लांब लांब स्क्रू वगैरे, म्हणजे जे आपण बोलतो ना युजलेस वस्तू असतात त्यांनी असं बनवलं आहे पूर्ण प्रॉन्सचं स्ट्रक्चर. हा बघा श्रीवर्धनचा समुद्र किनारा. इथे मस्त समुद्र आहे बघा, पूर्ण निखळ असं आहे. आणि सँड जी आहे ना ती जर अशी ब्लॅक सँड आहे. आणि तेच जर तुम्ही हरिहरेश्वरला जाल ना तर हरिहरेश्वरला थोडीशी व्हाईट सँड तुम्हाला बघायला भेटते. इथे उंटाची वगैरे राईड करू शकता, हॉर्स राईड करू शकता. तसंच इथे ना संध्याकाळच्या वेळेला, तरी आत्ता इथे पब्लिक कमी आहे, संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 3, 4, 5 या टायमाला इथे बऱ्याच साऱ्या राईड्स वगैरे तुम्ही करू शकता. जसे की जेटस्की राईड, त्यानंतर बनाना राईड, त्याच्यानंतर सोलो राईड्स असतात, त्या सगळ्या राईड करू शकतात. सध्या इथे घोडागाडी आणि उंटाची राईड आहे आणि त्या साईडला कार्टव्हीलची राईड चालू आहे. हे जे तुम्हाला दिसत आहेत वाळूवरती असे गोल 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 करून हे तयार झालेत, हे सगळे खेकड्यांनी केलेत. छोट्या छोट्या खेकडे काय करतात की आतमध्ये, वाळूच्या आतमध्ये त्यांचं घर बनवण्यासाठी ही वाळू अशी उकरून वर काढतात आणि त्यांच्या घरामध्ये जातात. आता हे जर तुम्ही असं थोडंसं खणलं ना तर इकडे तुम्हाला छोटी छोटी पिल्लं दिसतील खेकड्यांची. सर्व समुद्रकिनाऱ्यावर तसंच ते पसरलेलं पूर्ण. पुढे एक क्रॅब पॉईंट पण आहे. एक क्रॅबचा असा मोठा पुतळा आहे. तर इकडून तो समुद्राच्या किनाऱ्यावरनं किंवा इकडून जायला तो खरंच खूप लांब आहे. आपण गाडीने जाऊया. श्रीवर्धन असं एक मस्त ब्रिज टाईप स्ट्रक्चर बनवलं आहे की इथे आपण सेल्फी फोटोज वगैरे खेचू शकतो. श्रीवर्धन नावाचं असं मस्त बोर्ड आहे आणि खरंच खूप जागा खरंच खूप मस्त आहे. इथे संध्याकाळच्या वेळेला शांत बसायला मस्तच वाटेल. आणि हे बेंचेस बघितले कसे, या साईडला एक जागा हात ठेवायला, एक त्या साईडला एक, आणि इथून डायरेक्ट स्लोप केला आहे लहान मुलांसाठी. ते घसरगुंडी वगैरे पण खेळू शकतात. मस्त स्ट्रक्चर आहे, काहीतरी युनिक बघायला भेटलंय. आणि हे बघा श्रीवर्धन ते बनवलंय खरंच खूप सुंदर. आयडिया एकदम मस्त होती. फक्त काय करायला पाहिजे होतं माहिती आहे, हे जे लाकडे आहेत ना प्लायस, त्यांच्यावरती त्यांनी पत्रा किंवा काहीतरी टाकलं पाहिजे होतं, शेड टाईप.
ज्याच्यामुळे सावली तरी कमीत कमी इथे मस्त मिळाली असती. परत पावसापासून पण लोकांचं रक्षण झालं असतं आणि इकडून एक समुद्राचा व्ह्यू मस्त घेता आला असता. अच्छा, मी शोधात होतो तो शेवटी सापडलाच. एवढा मोठा खेकडा खेकडा बघा केवढा आहे, जबरदस्त. जसा तो आपला झिंगा होता ना कोलंबी, तसाच हा मोठा खेकडा आहे. जाम मस्त बनवलं यार स्ट्रक्चर. गंजला येतो जसा, पण काय स्ट्रक्चर आहे बघा जबरदस्त. एवढी सावली पडलेली, डोळे वगैरे पण मस्तच. जबरदस्त कन्सेप्ट आहे. ह्याने कोणी बनवला त्याला सॅल्यूट. जसं मी दाखवलं तुम्हाला, खेकडा एक साईडला तर झिंगा म्हणजेच ती कोलंबी दुसऱ्या साईडला आहे. तर असे दोघांना असे दोन सरदार बनवलेत आणि त्यांच्यामध्ये हा संपूर्ण बीच आहे. आणि बीच खरंच खूप मोठा आहे. जसं की मुरुड जंजिरा बीच आहे ना, हा बघा किती लांबपर्यंत पसरला आहे. तसाच सेम श्रीवर्धन बीच खरंच खूप मोठा आहे. जर तुम्ही श्रीवर्धनला येत असाल तर श्रीवर्धन समुद्रकिनारा त्या साईडला आहे. त्याच्याच अलीकडे लेफ्ट साईडला एक रस्ता जातो, सरळ तो येतो काळभैरव मंदिराजवळ. तर इकडे जर तुम्ही आलात तर हे काळभैरव मंदिर देखील नक्की व्हिजिट करू शकता. बघूया आपण आतमध्ये जाऊन. आता पार्क मी गाडी या साईडलाच केली आहे, लेफ्ट साईडला. आणि हे पूर्ण मंदिर, त्यामध्ये एंट्री घेतात. हे बघा, स्वराज भगत या चित्रकाराने काय सुंदर चित्र काढले. हर हर महादेव हा मंदिरामधला दीपस्तंभ आहे. आणि हे बघा समोर आहे माझ्या मंदिरामध्ये आत जाऊन बघूयात. वाव, सुंदर मंदिर आहे, काळभैरव मंदिर. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचे एक चित्र आहे. विठ्ठल रखुमाई आणि हे आरती वगैरे संध्याकाळची असते, त्याच्यासाठी डोल वगैरे वरती बांधून ठेवले. आरतीच्या वेळेला काढत असते. ही समोर मूर्ती काळभैरवाची. सुंदर मूर्ती. तर हे सुद्धा मंदिर नक्की ट्राय करा. हे आहे सोमजाई देवी मंदिर. हे पण श्रीवर्धनमध्ये खरंच खूप फेमस मंदिर आहे. गाड्या पण बऱ्यापैकी लागल्या आहेत इकडे. इकडच्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सोमजाई देवीला जो कोणी नवस करतो ना तो नक्की पूर्ण होतो. जय आई सोमजाई देवी. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपवूयात आणि भेटूया अशाच पुढच्या नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आई सोमजाई देवीचा उधो उधो.